धुळे तालुका पोलिसांची तपास कामात आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या भरीव कामगिरीने त्यांच्यावर सर्वत्र कौतुक होत आहे। पिंपळनेर येथून चोरून आणलेला पिकअप वाहन चोराला 5 तासाच्या आत पकडले आहे। 22 फेब्रुवारीला पिंपळनेर येथून 52 वर्षीय तक्रारदार हिरालाल रघुनाथ दशपुते यांच्या मालकीची महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH18AF5251 आणि त्यात ठेवलेल्या सोयाबीन खाद्यतेलाच्या भरलेल्या 8 लोखंडी टाक्या असे एकूण 7,08,800 रुपयांचा माल आणि वाहन कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याच्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 28/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। नमूद घटनेची माहिती धुळे तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस हवालदार हर्षद धनगर, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, रवींद्र सोनवणे, धीरज सांगळे, राहुल देवरे, प्रतीक देसले यांना गुन्ह्याची माहिती सांगून गुन्ह्यातील चोरट्यांची माहिती काढण्याच्या सूचना दिल्याने एकदम सराईत पद्धतीने तपास करून आरोपीला पकडण्यात आले। धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांना यावर सविस्तर घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनापर सूचनाप्रमाणे तपासाची चक्रे जलद गतीने फिरून प्रकरणाच्या तपासाला गती देऊन अवघ्या 5 तासात संशयित आरोपी 31 वर्षीय आरिफ नूर मोहम्मद शेख राहणार धुळे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी चोरून आणलेल्या वाहनाचा बिल्लाडी ते जापी रोडवर अपघात केल्याचे निष्पन्न झाले। त्याच्या कब्जातून गुन्ह्यातील 5 लाख रुपयांची महिंद्रा पिकअप वाहन आणि 2,08,800 रुपयांची सोयाबीन खाद्यतेलाच्या 8 लोखंडी टाक्या असा एकूण 7,08,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ते पिंपळनेर पोलीस ठाण्यात हस्तांतर करण्यात आला आहे। तर धुळे तालुका पोलिसांनी या केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून गुन्हेगारांवर वचक बसण्यास सुरुवात झाली आहे।